या डेलचा सीपीयूचा मदरबोर्ड खराब झाला होता, तर ते आपल्याला चेंज करायचा होता. त्यासाठी मदरबोर्ड आणि कॅबिनेट मागवलं होतं. कारण की ब्रँडेड सीपीयूमध्ये जर मदरबोर्ड खराब झाला तर सोबतच त्याचे कॅबिनेट पण चेंज करावं लागतंय. त्याच्यामुळं मदरबोर्ड आणि कॅबिनेट मागवलं होतं. याचं कॉन्फिगरेशन आहे i5 7 जनरेशन. त्यासाठी 310 नंबरचा मदरबोर्ड मागवला होता आणि EVMचं कॅबिनेट मागवलं होतं. पहिले आपल्याला मदरबोर्डचा डिस्प्ले चेक करायचा होता. त्याच्यासाठी प्रोसेसर आणि रॅम लागत होती. तर जुना सीपीयू घेतला आणि त्याच्यातून रॅम आणि प्रोसेसर काढलं. नवीन मदरबोर्डमध्ये रॅम आणि प्रोसेसर टाकलं. पहिले डिस्प्ले चेक करायचा होता. पण प्रॉब्लेम असा होता की आपल्याजवळ ओपन SMPS नव्हतं. तर मग काय, चालू PCचं SMPS लावलं त्याच्यावर आणि पहिले डिस्प्ले चेक केला. तर डिस्प्ले आला होता. मग नंतर मदरबोर्ड PCमध्ये पॅक केला आणि सर्व कनेक्शन व्यवस्थित लावून घेतले. हार्ड डिस्क पण लावली आणि नंतर डिस्प्ले चेक केला. डिस्प्ले आला होता.